देव कशात पाहावा तर तो अपंग आणि मूकबधिर मुलांच्या सेवेत पाहावा, असं मत डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलं. मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासवासी रावी भिडे मूकबधिर शाळा इथं माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचं उद्घाटन व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार समारंभ संपन्न झाला. प्रसंगी खाडे बोलत होते. आधार संस्थेने मूकबधिर मुलांना आधार दिला आहे, असं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं. मिरज नगरीत सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या आधार सेवा फाउंडेशन या संस्थेच्या सौजन्याने कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारण्यात आला. यामध्ये संगणकीय दूरदर्शन संच, डिजिटल तक्ते व आधुनिक पद्धतीचे समूह श्रवण यंत्र बसवण्यात आलेल्या वर्गाचे उद्घाटन माननीय आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा जोशी या 31 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार माननीय आमदार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना खाडे साहेबांनी अपंग पुनर्वसन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा केली. सचिव सुरेश बापू यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच समाजात आधार सेवा फाउंडेशन सारख्या संस्थांचीही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहसचिव श्री निरंजन आवटी यांनी संस्थेने नवीन बांधलेल्या वसतिगृह तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेले AI प्रशिक्षण व संस्थेच्या इतर उपक्रमांचा उल्लेख केला. आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे, सचिव सुरेश बापू आवटी, उपाध्यक्ष संदीप आवटी, खजिनदार मोतुगडे, संचालक महेश आवटी, नितीन आवटी, त्याचबरोबर आधार सेवा फाउंडेशनचे कार्यवाह विलास गोखले, प्रसाद शानबाग, योगेश कुलते, ब्राईट फ्युचर स्कूल, कन्नड माध्यमिक विद्यालय, चाटे कोचिंग क्लास यांचे विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.